नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज मी एक नवीन योजना म्हणजेच चारा बियाणे योजना या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या चारा बियाणे योजनेबद्दल अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे करायचा आणि या योजनेमध्ये तुम्हाला नेमका लाभ किती मिळेल याची संपूर्ण माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे केवळ शेतीच नव्हे तर कृषीपूरक असलेल्या पशुपालन व्यवसायासमोर मोठी आव्हाने उभे राहिले आहेत. वेळेवर आणि पुरेसा पाऊस न झाल्यास खरीपाच्या पेरण्या खोळंबण्याची आणि पर्यायाने एकूणच चारा पिकांची मोठी हानी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर बांधवांनो, हवामान विभागाचा जो इशारा दिलेला आहे त्या इशाऱ्यामुळे शेतीच नव्हे तर कृषीपूरक असलेल्या आपल्या पशुपालन व्यवसाय जो आहे या व्यवसायावर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तर वेळेवर आणि पुरेसा पाऊस न झाल्यास खरीपाच्या पेरण्या खोळंबण्याची शक्यता ही विभागानं वर्तवलेली आहे आणि यामुळे एकूण चारा पिकांची मोठी हानी होण्याची दाट शक्यता ही विभागानं वर्तवली आहे. पावसाअभावी ग्रामीण भागात हिरव्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे असून भविष्यात कोरडा व ओला चारा मिळणे कठीण होणार आहे. चारा उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारातील पशुखाद्याचे दर हे गगनाला भिडलेले आहेत, ज्यामुळे दूध उत्पादकांचा खर्च वाढून व्यवसायात तोट्यात जाण्याची भीती आता निर्माण झालेली आहे. तर बांधवांनो, या हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे आपला जो पशुपालनाचा जो व्यवसाय आहे यामध्ये दूध उत्पादकांचा जो खर्च आहे तो वाढलेला आहे आणि हा खर्च वाढल्यामुळे व्यवसाय तोट्यात जाण्याची दाट भीती आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. पुढे बघा, तुम्हाला 100% अनुदानावर बियाणं हे मिळणार आहे. म्हणजेच बांधवांनो, तुम्हाला चारा बियाणं हे मोफत मिळणार आहे. या विशेष योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पशुपालकांना चारा बियाणे खरेदी करण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. बघा बांधवांनो, तुम्हाला हा चारा खरेदी करण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. म्हणजेच 100% अनुदान हे तुम्हाला चारा बियाण्यावरती मिळणार आहे. शासनाच्या वतीने 100% अनुदानावर म्हणजेच पूर्णपणे मोफत विविध प्रकारच्या प्रगत चारा बियाण्याचे वाटप हे केले जात आहे. त्या मोफत बियाण्यांच्या चारा वाटपामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यांना घरच्या घरी दर्जेदार चारा हा तयार करता येणार आहे. बघा बांधवांनो, तुम्हाला 100% अनुदानावरती हे चारा बियाणं मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला हे बियाणं मोफत मिळणार आहे. पुढे बघूया या योजनेचं स्वरूप हे नेमकं काय आहे. तर बांधवांनो, पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये मका, कुठली तुम्हाला चारा मिळणार आहे. बघा, चारा बियाणं मिळणार आहे. मका, ज्वारी, बाजरी आणि नेपियर, प्रवत यासारख्या विविध प्रकारच्या पौष्टिक चारा बियाण्यांचा समावेश आहे. बघा, तुम्हाला वर दिलेली बियाणे आणि यासोबतच अजून काही बियाणे चारा उत्पादन घेण्यासाठी मिळणार आहेत. त्यामध्ये पुढे बघा, राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच राज्यस्तरीय योजनांच्या माध्यमातून जिल्हा व तालुका पातळीवर या बियाणांचे संकलन आणि वाटप केले जात आहे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पशुधनाच्या संख्येनुसार आणि जमिनीच्या क्षेत्रानुसार ठराविक प्रमाणात बियाणांचे किट हे दिले जाते. तर बांधवांनो, तुमच्याकडे पशुधनाची संख्या किती आहे आणि तुमच्याकडे जमीन क्षेत्र किती आहे यावर तुम्हाला याच्या प्रमाणामध्ये बियाणांचं किट हे दिलं जाणार आहे, असे आवाहन केलेलं आहे. तर बघा, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याचा अंदाज असल्याने चारा टंचाई भासू नये म्हणून आम्ही पूर्वतयारी करत आहोत. शासनाने 100% अनुदानावर सुरू केलेल्या मोफत चारा बियाणे योजनेचा लाभ प्रत्येक नोंदणीकृत पशुपालकाने करून घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्या उपलब्ध जमिनीवर चारा पिकाची लागवड करून भविष्यातील संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावं, असं विभागानं सांगितलेलं आहे. तर विभागामार्फत बियाणे पुरवठा सुरळीत ठेवला जात असल्याचं असं विभागानं सांगितलेलं आहे बांधवांनो. तर एल निनोचा प्रभाव यावर्षी राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितल्यानंतर आपल्या शासनानं 100% अनुदानावर चारा योजना सुरू केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना फ्रीमध्ये चारा उपलब्ध होणार आहे आणि कुठलीही रक्कम त्यांना हा चारा बियाणं घेण्यासाठी द्यायची नाही बांधवांनो. याची नोंदणी प्रक्रिया काय असणार आहे बघा, इच्छुक शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. तर बांधवांनो,
जे इच्छुक शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना चारा बियाणं हे मोफत घ्यायचं आहे, त्यांनी पशुसंवर्धन विभागाचं जे अधिकृत पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे किंवा तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये, सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन तुम्हाला ऑफलाईन अर्ज सुद्धा सादर करता येणार आहे बांधवांनो. तर अशा प्रकारे या चारा योजनेविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.